अर्थ सॅटेलाईट, अर्थचे सॅटेलाईट हा टॉपिक आपल्याला स्टडी करायचा आहे. अर्थचे सॅटेलाइट्स आपल्याला माहिती व्हॉट इज मीन बाय सॅटेलाइट. द ऑब्जेक्ट विच रिव्हॉल्व्स राउंड द अर्थ आर कॉल्ड सॅटेलाइट्स. अर्थच्या अराउंड जे काही ऑब्जेक्ट मूव्ह होतात त्यांना आपण काय म्हणतो, अर्थचे सॅटेलाइट्स. आपल्याला माहिती आहे की मून इज नॅचरल सॅटेलाइट of earth. It revolves in almost circular orbit around the earth. अर्थच्या अराउंड ऑलमोस्ट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तो काय होतोय, मूव्ह होतोय किंवा रिव्हॉल्व होतोय विथ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन नियरली 27.3 days. त्याचं पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किती आहे, विच इज नियरली इक्वल टू 27.3 days. Now we also know the artificial satellites. Artificial satellites म्हणजे कुठले satellites which have been launched by several countries. म्हणजे artificial satellite म्हणजे असे सॅटेलाईट की जे काही सर्टन पर्पजसाठी आर्टिफिशियली स्पेसिफिक ऑर्बिट्समध्ये काय केले जातात, लॉन्च केले जातात कम्युनिकेशन पर्पजने. त्या सॅटेलाईट्सना आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल सॅटेलाईट्स. and period of revolution according to their use. त्याचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन जो आहे तो त्याच्या यूजप्रमाणे, जसं त्याचा यूज असेल तशा पद्धतीने त्याचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असणार आहे. त्याची यूज कशी काय काय असू शकतात, दॅट इज नेव्हिगेशन, सर्व्हिलियन्स, कम्युनिकेशन, लुकिंग इन टू स्पेस अँड मॉनिटरिंग द वेदर. या सगळ्या पर्पजसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स लॉन्च केले जातात. कम्युनिकेशन सॅटेलाइट्स और जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स. त्यांना कम्युनिकेशन सॅटेलाइट्सलाच काय म्हणतात, जिओ स्टेशनरी और जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट्स म्हणतात. दिस टाइप ऑफ सॅटेलाइट्स रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इन इक्वेटोरियल प्लेन. दे हॅव सेम सेन्स ऑफ रोटेशन ॲज दॅट ऑफ अर्थ. त्यांना सेम सेन्स ऑफ रोटेशन असतो जसं अर्थच्या अकॉर्डिंग त्या पद्धतीने. अँड द सेम पिरियड ऑफ रोटेशन ॲज दॅट ऑफ अर्थ, दॅट इज 1 day. त्याचा पिरियड ऑफ रोटेशन अर्थसारखाच किती आहे, दॅट इज 1 day or 24 hours. सो दे ॲपियर स्टेशनरी फ्रॉम द सर्फेस ऑफ अर्थ. म्हणून ते आपल्याला कसे भासतात, स्टेशनरी भासतात. एका पॉईंटलाच ते काय आहेत, स्टेबल आहेत असं आपल्याला तिथे भास होतो. कशामुळे, कारण त्याचा पिरियड ऑफ रोटेशन जो आहे तो किती आहे, 24 hours or 1 day इतका असतो. स्टेशनरी भासतात सरफेसपासनं आपण जर त्यांना ऑब्झर्व केलं तर. हेन्स कॉल्ड जिओ स्टेशनरी और जिओ सिंक्रोनस satellites. This type of satellites used for communication purpose. या टाईपचे सॅटेलाईट कशासाठी यूज केले जातात, कम्युनिकेशन पर्पजसाठी. जसे कम्युनिकेशन पर्पज म्हणजे कुठले, जसं आहे टेलिव्हिजन ट्रान्समिशन आहे, टेलिफोन्स आहे, किंवा मग रेडिओ वेव्ह ट्रान्समिशन आहे. जे काही पर्पज आहेत त्यासाठी कम्युनिकेशन सॅटेलाईट्स काय केले जातात, यूज केले जातात. एक्झाम्पल आपण कन्सिडर करू शकतो जसं इनसॅट ग्रुप ऑफ सॅटेलाइट्स लॉन्च बाय इंडिया. इंडियाने इनसॅट ग्रुपचे जे सॅटेलाइट्स लॉन्च केलेले आहेत ते कम्युनिकेशन पर्पजने, ते म्हणजे काय, त्या टाईपचे सॅटेलाइट्स. पोलर सॅटेलाइट्स. पोलर सॅटेलाइट्स म्हणजे असे सॅटेलाइट्स की जे अर्थच्या अराउंड सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होत आहेत ओव्हर द नॉर्थ अँड साऊथ पोल. हे सॅटेलाइट्स जे आहेत ते लोअर पोलर ऑर्बिटमध्ये प्लेस केले जातात. म्हणजेच काय, ॲट लोअर अल्टिट्यूडला. मग त्या अल्टिट्यूडची रेंज कशी असणार आहे, नियर अबाउट 500 kilometers to 800 kilometers पर्यंत त्याची अल्टिट्यूड असणार आहे. आणि या टाईपचे सॅटेलाइट्स हे कशासाठी यूज केले जातात, वेदर फॉरकास्टिंगसाठी किंवा मेटेरिओलॉजिकल पर्पजसाठी किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल पर्पजसाठी ह्या टाईपचे सॅटेलाइट्स यूज केले जातात. याचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किती असणार आहे, 85 minutes.
अर्थच्या अराउंड एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी त्याला किती वेळ लागतो 85 मिनिट्सचा. सो दॅट इट कॅन ऑर्बिट द अर्थ 16 टाइम्स पर डे. अशा प्रकारे ते एका दिवसाला किती फेऱ्या पूर्ण करतं? अर्थच्या अराउंड 16 फेऱ्या पूर्ण करतं. दे गो अराउंड द पोल्स ऑफ अर्थ इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन अबाउट इट्स ओन ॲक्सिस. आणि या स्पेसिफिक सॅटेलाइट्सवर काय केलेले असतात? कॅमेराज फिक्स्ड केलेले असतात, जेणेकरून ते काय करतात? बिकॉज बाय यूजिंग दीज कॅमेराज इट कॅन व्ह्यू स्मॉल स्ट्रिप्स ऑफ अर्थ इन वन ऑर्बिट. स्मॉल स्ट्रिप्स ज्या काही म्हणजे स्मॉल जे काही अशा पद्धतीने वेदर फॉरकास्टिंगसाठी किंवा मग मेट्रोलॉजिकल पर्पजसाठी किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल पर्पजसाठी या सॅटेलाइट्सचा या पद्धतीने यूज केला जातो. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट नेक्स्ट टॉपिक जो काही आहे तो आपण आता स्टडी करणार आहोत. प्रोजेक्शन सॅटेलाइटचं कसं केलं जातं अर्थ सरफेसपासून स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये. तर त्याच्यासाठी 2 गोष्टी काय आहेत नेसेसरी आहेत. नंबर 1 टू हॅव सर्टन वेलॉसिटी. प्रोजेक्शन करण्यासाठी एखाद्या सॅटेलाइटचं काय नेसेसरी आहे? सर्टन वेलॉसिटी त्या स्पेसिफिक रॉकेटला देणं गरजेचं आहे. आणि सेकंड मिनिमम 2 स्टेज रॉकेट्स. बघा इथे दिसतंय स्टेज 1 अँड स्टेज 2 असे मिनिमम 2 स्टेज रॉकेटची नेसेसरी आहे. सपोज एक सिंगल स्टेज रॉकेट जर यूज केलं तर जे काही आपल्याला अर्थ सरफेसपासून त्या स्पेसिफिक सॅटेलाइटचं प्रोजेक्शन करायचं आहे तर ते पॉसिबल होणार नाही. म्हणून मिनिमम 2 स्टेज रॉकेटची काय आहे तिथे गरज आहे. आणि तो स्पेसिफिक सॅटेलाइट जो आहे तो सेकंड स्टेज रॉकेटच्या टिपवर काय केलेला असतो? तिथं प्लेस्ड केलेला असतो, फिक्स्ड केलेला असतो. सपोज ही जर पोझिशन आहे ती अर्थची आहे असं आपण इथे घेऊया. आणि हा सॅटेलाइट आपल्याला या स्पेसिफिक डिझायर्ड हाईटपर्यंत नेऊन अर्थच्या अराउंड काय करायचा आहे? तो मूव्ह करायचा आहे. प्रोजेक्शनच्या वेळेला जेव्हा फर्स्ट स्टेज रॉकेटमध्ये त्याचं जे काही फ्युअल असेल, इंधन असेल ते काय केलं जातं? इग्निट केलं जातं, म्हणजे पेटवलं जातं. ते जे काही फ्युअल आहे ते इग्निट केल्यानंतर ते जे रॉकेट आहे ते काय करतं? सॅटेलाइटला व्हर्टिकली मूव्ह करतं. व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये जी काही व्हर्टिकल वेलॉसिटी त्याला प्रोव्हाइड केली जाते ती कशी असणार आहे? ती नॉर्मल असणार आहे अर्थ सरफेसला. आणि ती जी व्हर्टिकल वेलॉसिटी आहे तिच्या पुन्हा 2 सिच्युएशन्स आहेत बघा. व्हर्टिकल वेलॉसिटी जर जास्त झाली किंवा व्हर्टिकल वेलॉसिटी जर त्या स्पेसिफिक सॅटेलाइटला कमी दिली गेली तर काय होतं आहे बघा एस्केप वेलॉसिटीपेक्षा. एस्केप वेलॉसिटी म्हणजे अशी वेलॉसिटी की जे स्पेसिफिक ऑब्जेक्टला प्रोव्हाइड केली जाते जिच्यामुळे काय होतं आहे तो अर्थच्या इन्फ्लुएन्सपासून तो काय होतो? एस्केप होतो. अशी वेलॉसिटी म्हणजे एस्केप वेलॉसिटी. तर त्या वेलॉसिटीपेक्षा जर ती प्रोजेक्शनच्या टायमाला दिलेली व्हर्टिकल वेलॉसिटी जर कमी असेल, इफ द व्हर्टिकल वेलॉसिटी इज लेस दॅन दॅट ऑफ एस्केप वेलॉसिटी, ॲट दॅट सिच्युएशन सॅटेलाइट रिटर्न्स टू द अर्थ सरफेस. आणि सेकंड कंडिशन काय आहे बघा? इफ द व्हर्टिकल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन और इक्वल टू एस्केप वेलॉसिटी. व्हर्टिकल वेलॉसिटी एस्केप वेलॉसिटीपेक्षा ग्रेटर असेल किंवा इक्वल असेल तर सॅटेलाइट विल एस्केप फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स अँड गो टू इन्फिनिटी. इन्फिनिटीला चाललं जाईल, म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनलचा इन्फ्लुएन्स त्याच्यावर काय होणार नाही? राहणार नाही. बघा म्हणून लॉन्चिंगच्या वेळेला एखाद्या सॅटेलाइटच्या एखाद्या स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये अर्थच्या अराउंड लॉन्च करण्यासाठी तिथे काय नेसेसरी आहे? मिनिमम 2 स्टेज रॉकेट नेसेसरी आहे. सिंगल स्टेज रॉकेटचा यूज केला तर ते पॉसिबल होत नाही. ओके. आणि जेव्हा विथ द हेल्प ऑफ द फर्स्ट स्टेज ऑफ रॉकेट सॅटेलाइट कॅन बी टेकन टू डिझायर्ड हाईट. एखाद्या डिझायर्ड हाईटपर्यंत सॅटेलाइटला नेल्यानंतर अर्थ सरफेसपासनं देन द लॉन्चर इज रोटेटेड इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. तो जो काही लॉन्चर आहे तो काय केला जातो? हॉरिझॉन्टल डायरेक्शनने काय केला जातो? रोटेट केला जातो.
direction that is through 90 degree using remote control, and the first stage of rocket is detached. आणि फर्स्ट स्टेज रॉकेट काय केलं जातं, रिमोटच्या सहाय्याने डिटॅच्ड केलं जातं, वेगळं केलं जातं. त्या सेकंड स्टेज रॉकेटपासनं किंवा त्या सॅटेलाईटपासनं काय केलं जातं, त्याला वेगळं केलं जातं. त्याच्यानंतर when the rocket is first stage rocket is detached, then with the help of second stage of rocket a specific horizontal velocity is given to satellite. बघा, डिझायर्ड हाईटपर्यंत नेल्यानंतर स्पेसिफिक हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी काय केली जाते, त्या स्पेसिफिक सेकंड स्टेज रॉकेटला प्रोव्हाइड केली जाते, सो दॅट इट कॅन रिव्हॉल्व इन सर्क्युलर पाथ अराउंड द अर्थ. That horizontal velocity is called as critical velocity or orbital velocity. त्यालाच काय म्हटलं जातं, critical velocity or orbital velocity. horizontal velocity जी त्या स्पेसिफिक सेकंड स्टेज रॉकेटला प्रोव्हाइड केली जाते, सो दॅट द सॅटेलाइट कॅन रिव्हॉल्व इन सर्क्युलर पाथ अराउंड द अर्थ. ती जी काही हॉरिझॉन्टल वेलॉसिटी तिलाच काय म्हणतात, क्रिटिकल वेलॉसिटी और ऑर्बिटल वेलॉसिटी.